शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा वादग्रस्त वक्तव्य. गायकवाडांकडून राहुल गांधींची जीप छाटण्याची भाषा करण्यात आली आहे. जीप छाटणाऱ्याला 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधींची जीप छाटेल त्याला 11 लाख रुपये देणार असं संजय गायकवाड म्हणतात. राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संजय गायकवाडांच्या विधानामुळे नव्या वादाला फुंडी बसली. संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचं आहे. यामध्ये जी प्रवृत्ती आपल्याला दिसते आहे की देश हिताचं, पुरोगामी विचाराचं, जनसामान्याच्या विचाराचा जो विचार मांडतो त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडसेची, ती आम्हाला यामध्ये दिसते आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही. भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून काहीतरी विधानं अशा प्रकारची ती करतायत. संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादीबाहेर बाहेर बोलतो आहे. खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे. नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले मत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले. राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. मला वाटते भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चाललेलं आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपनं घेतली होती. आत्तासुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते. आणि म्हणून वाचाळवीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आहे ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत. त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला ही भाषा वापरता येते, परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची ती. परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलतायत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे जनता देईल. बुलढाण्याच्या वाचाळवीर आमदारांनी आमचे नेते राहुल गांधींची बद्दल जे स्टेटमेंट आज केलं त्या स्टेटमेंटचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी आज या पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे. तशा पद्धतीची कंप्लेंट आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावर फौजदारीनुसार कारवाई व्हावी अशी आमच्या या ठिकाणी मागणी आहे. आणि जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढच्या दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होतील अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला कल्पना करतो. राहुल गांधीच्या या 2-4 दिवसात म्हणजे परदेशामध्ये जाऊन जी आपल्या भारत देशाची निंदा नालस्ती त्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे, त्याच्याबद्दल अतिशय तीव्र शब्दामध्ये मी त्या राहुल गांधीचा निषेध करतो. संजय गायकवाडांनी जे केलेलं असेल तुम्हाला माहिती आहे की त्यांचा स्वभाव अतिशय झालाय त्यांनी दिलेला आहे. पण मी म्हणतो याच्यापेक्षाही मोठी सजा किंवा मोठी कारवाई जर करता येत असेल तर ती राहुल गांधीवर केली पाहिजेत की ज्यांनी आपल्या देशाची बाहेर देशामध्ये जाऊन बदनामी केली. देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर खऱ्या अर्थानं नोंदवायला पाहिजे. जीप छाटणं वगैरे राहुल गांधींची, कदाचित राहुल गांधींची ओळख नाही त्यांना. मुख्यमंत्री शिंदे यांचं नाव खराब होत आहे. त्यांच्या आजूबाजूची लोक जे विधान करत आहेत ते समाजाला न रुचणारी विधान आहेत. जीप कापणं म्हणजे जवळजवळ जीव घेण्यासारखं आहे. म्हणजे राहुल गांधींच्या जीवाला धोका उत्पन्न करणं हे भारतीय न्याय संहिता BNS ह्याच्या अन्वये गुन्हा आहे. हा गुन्हा का नाही नोंदवला जात? पोलिसच घाबरलेले आहेत. पोलिसांनाच कळत नाही कोणावरती गुन्हे दाखल करायचे. आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आणि त्याच्यावरती लागणारी कलमं ह्याच्या सगळ्या बट्ट्या बोळ उडालेला आहे. हा जो प्रकार आहे तो भारतीय न्याय संहितेच्या 351व्या कलमाप्रमाणे हा गुन्हा आहे, फौजदारी गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याला 2 वर्षाची किंवा 7 वर्षाची शिक्षा आहे.
ही फौजदारी धमकी आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन. आता कोर्टाची आपली जी गती आहे त्यामुळे काय होईल आणि कधी शिक्षा होईल का, निकाल लागेल का. माझी पहिली मागणी आहे की तुम्ही पहिल्यांदा याच्यावर FIR दाखल करा आणि तो भारतीय न्याय संहिता 351च्या कलमाखाली घाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.